इचलकरंजी आणि हातकणंगले येथील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी। तुम्हाला कॉम्प्युटर शिकायचं आहे तर चला मग इचलकरंजी येथील अभिजित कॉम्प्युटर टाइपरायटिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपला प्रवेश निश्चित करा। मिळवा जीसीसी टीबीसीचे ज्ञान वाढेल महाराष्ट्राची शान। ज्याच्या हाती संगणक माऊस तो पाडील पैशाचा पाऊस। कॉम्प्युटरमध्ये ज्यांची अचूक गती शिक्षणात त्याचीच होईल प्रगती। दरवर्षी 100% निकालाची परंपरा अभिजित कॉम्प्युटर। बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना बससाठी पासची सोय अभिजित कॉम्प्युटर। अगदी योग्य व माफक दरात सर्व कोर्सेस अभिजित कॉम्प्युटर। कॉम्प्युटर टायपिंगशी मैत्री, सरकारी नोकरीची खात्री। अविरत 40 वर्षे शिक्षण कॉम्प्युटर क्षेत्रात वावरणारं विश्वसनीय नाव अभिजित कॉम्प्युटर टाइपरायटिंग इन्स्टिट्यूट। करा सुरुवात दर्जेदार शिक्षणाची, ध्येयपूर्ती होईल परिपूर्ण यशाची। इचलकरंजीतील एकमेव अद्ययावत कॉम्प्युटर टायपिंग शिक्षणासाठी अभिजित कॉम्प्युटर टाइपरायटिंग इन्स्टिट्यूट। जीसीसी टीबीसी इंग्रजी, मराठी, हिंदी कॉम्प्युटर टायपिंग कोर्स, सरकारी, निमसरकारी, खाजगी नोकरीसाठी आवश्यक अभ्यासक्रम, गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कॉम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स। संपर्क अग्निशामक रोड, महावीर अपार्टमेंट, पद्मावती कन्या शाळेसमोर, इचलकरंजी। मोबाईल क्रमांक आहे 99 22 23 0983 किंवा 79 72 93 14 45। सृजन शक्ती श्रमिक फाउंडेशन संस्थेच्या सचिव व जिजाऊ बालविकास मंदिर मजलेच्या संस्थापिका सौ नयना संजय पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। सौ नयना पाटील या ज्ञानदीप विद्यामंदिर कोल्हापूर या प्रशालेच्या शिक्षिका आहेत। त्यांना महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीच्या वतीनं आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला। विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची आवड निर्माण करणे तसेच शैक्षणिक उपक्रम घेणे, विद्यार्थ्यांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी सतत काम करणे तसेच शाळा व विद्यार्थ्यांसोबत अनेक सामाजिक उपक्रमात व कार्यात यांचा समावेश असतो। हा पुरस्कार कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासक के मंजुलक्ष्मी, प्रशासक अधिकारी शंकर यादव, एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रभाकर हिरवाडे व सह-आयुक्त केशव जाधव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। याप्रसंगी सृजन शक्ती श्रमिक फाउंडेशनचे संस्थापक संजय पाटील व सृजन शक्ती बालविकास मंदिर चिंचवाडचे शिक्षिका व जिजाऊ बालविकास मंदिर मजलेचे शिक्षक उपस्थित होते। कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज।